कसा आहे रस्ता आमच्या इकडं? रातचा येईल का एखाद्या इकडं? हा, पुढं जाम आहे ट्रॅफिक, त्यामुळे सगळ्या गाड्या रस्त्याने लागल्या. माझा उड्याच मारतोय मी आणि स्पीड मध्ये घेतली की अजिबात आढळत नाही. आता एवढं वसा वसा करत आलोय, घाटाला झालाय घोटाळा, खाली ऍक्सिडेंट काहीतरी, उतरायला पूर्ण जाम आहे, सगळे अख्खे लाईन लागले. कसा आहे त्या नका? ट्रक पलटी झालाय, ट्रक बेकार बेकार झाले. अरा काय केबिन मध्ये राहिलेलंच नाही. तर नमस्कार भावांनो, जय महाराष्ट्र, जय सारथी, जय श्री महाकाल. प्रथमतः भावांनो स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये. तर बँगलोरवरनं आलेलो, तुम्हाला सांगतो 5 वाजता येऊन झोपलो होतो. बरोबर 9ला उठलो, जेवण वगैरे केलं आणि म्हणलं आता चला कल्टी मारा. त्याच्या आधी म्हणलं डिझेल टाकूया, त्यामुळे डिझेल टाकायला आलो. तर डिझेल टाकायचं चालू आहे बघा आपल्या गाडीमध्ये, कारण 11 वाजता आमच्याकडे पंप बंद होते. ती म्हणलं डिझेल टाकू, कारण डिझेल काहीच नव्हतं. मी का मधनं कराडातनं आलो, त्यामुळे काय डिझेल भेटलं ना, कारण लई जाम लागतंय कराडात. तर चला टाकी फुल करायचं चालू आहे, होते फुल. तर भावांनो चला व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा, आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला करूया सुरुवात. 3999 4040 लिटर बसले बघा. टाकलंच नव्हतं त्यामुळे खळ झाला बघा सगळा. त्यात मधल्या रस्त्यानं खराब रस्ता आहे सगळा, त्यामुळं ओढलंय डिझेल. तरी आत्ता गाडी येताना जाम चालत होती. चला 40 बसलं, निघूया. तर चला भावांनो, तर आमच्या आता फायनल मॅच चालू आहे वसंतगडला, निघालोय बघायला. मॅच बघू आणि मग लगेच तसा निघू. फायनल आहे आज, फायनल बघू आणि कल्टी मारू. बघू शकता पंप. चलो शेवटच्या षटकातील 4. भाऊने मॅच बघायला गेलो, फायनल बघितलं आणि मारली कळची. तर चला आता निघूया, जायचं मुंबईच्या दिशेनं. चला तर भाऊनं निघतोय गावात ना. पहिला घेऊ ज्योतिबाचा आशीर्वाद, ज्योतिबाच्या नावानं चांग भलं, जय श्री महाकाल. आणि चला लागू आपल्या प्रवासाला मुंबईच्या दिशेनं. चला भाऊनं लागलाय हायवेला. मोया येऊन थांबलाय पुढं. कुठं आहे मोया? मोया मोया आलाय गावात. तर चला निघतो आता. दोन्ही गाड्या एका ठिकाणी खाली करायच्यात. मारली कल्टी गावात ना, बघा मोया आलाय. चला चले. त्याला पण पांढऱ्या टाकल्यात वाटतं गाडीला. तर चला आता आपल्या गाडीत जरा मला वाटतं डिझेल मी 40 पर्यंत वापरल्यामुळे का नाही गाडी जरा पिकअपला प्रॉब्लेम करते. तर काय विषय नाही, बघू पुढे जाऊन. जर इयरचा प्रॉब्लेम झाला तर मग गाडी पिकअप देणार नाही, ॲव्हरेज तोडणार. बघू इयर जर काढायचं झाले तर काढू पुढं, पिकअपला कमी झाला तर. चला निघलोय, मस्त झाले सुरुवात. तर व्हिडिओ बघत राहा भावांना, मजा येणार आहे. 1 वाजता निघलोय म्हणल्यावर आपल्याला पोचायला जवळ जवळ वाजणार आहेत 6 साडेसहा वाजता. 6:30 7 पकडून झाला. रविवारचं ट्रॅफिक जरा राहते. तर चला आता हायवे लागल्यावर कळलं आपल्याला ट्रॅफिक हाय नाही. कराडात लय जाम आमच्या, कायम येईल तेव्हा संध्याकाळ सुद्धा. आता हाय का नाही काय माहिती येत ना पुढं. पण मी आलो तेव्हा मी अक्षरशः वैतागलो होतो, असं वाटत उगाच आलो इकड. लय बेकार राव. चला लागू हायवेला, मुगाट निघू. का जाणार राव, जामला वैतागलोय. आणि आता अशी ओढती खबर आल्या की आतीत मध्ये 3 तास झालं जाम लागलंय. अरा म्हणलं आधीच वैतागलोय. झोप काढल्या त्यामुळं टेन्शन नाही काय, पण ट्रॅफिक जर असलं तर असलं डोकसा हलणार आहे ना जाऊन. रविवारचं ट्रॅफिक राहते हो, लपड हे राहते. तर चला बघू आता हायवे लागल्यावर ट्रॅफिकचं कसं नियोजन केलंय काय.
जर आतीतला जाम लागलं तर मूडच जाणार आहे सगळा मग जायचा, कारण फ्रेश मध्ये निघलोय टकाटक मध्ये आंघोळ करून निघल्यासारखं. चला बघू पुढे जाऊन कसं. पुढे एक कार्यकर्ता आहे तो म्हणला जाम आहे आतीतला, 3 तास झाले मी अडकलोय. बघू पुढे जाऊन. चला पक्षी पण आरडायला लागलो इकडं. वाटते भावानं रोड नक्की कमेंट करून सांगा आमचा रातचं येईल का एखादा कोण 2 व्हीलर न तरी इकडं. नाना काय विषय आहे का नाही? आ बिबट्या लय खेळायची इकडं आमच्याकडं. हा तर आता पुढे जाऊन लागतोय मी चांगल्या रोडला. लागलोय राईट हाणून की मुगा फाईट जाऊ डायरेक्ट मुंबईच्या दिशेनं. लागलेला आहे भावना हायवेला उंबरजवरनं. हाणलाय टन. आता भुंगा फाईट नॉन स्टॉप डायरेक्ट मुंबई. अरा इथं काय खेळ झालाय. अरा माल पाडून बसलाय का काय? पवन चक्कीच्या हांड्या पाडल्या त्या बहुतेक. काय इथं बसवणार आहे काय कोणाच ठाव. एक साईडला इथं टर्निंगलाच बऱ्या ठेवल्या. काय खेळ आहे कोणाच ठाव. चला जाम आहे ट्रॅफिक, त्यामुळे सगळ्या गाड्या रस्त्याने लागल्या बघा. सगळं पुढे जाम आहे वाटतं. अरा खेळ होया नको निघाय पाहिजे लवकर. सगळं ट्रॅफिक जाम आहे राव. अवघड झाला खेळ. सकाळी पण जाम, आत्ता पण जाम. काय बाबा झालं या रोडला उरका पाडदिशी काम. कशामुळे जाम लागतंय सगळ्या डायव्हर्शन मुळे. काय राव कधी होयाचा रोड. पूर्ण आणेवाडीपर्यंत ट्रॅफिक होतं सगळं. आणेवाडीचा टोल क्रॉस केला, आता कुठं जरा मोकळं वाटायला लागले. रविवारचं असंच राहतंय लोंबाळ्याचं सगळं काम. चला असू द्या काय विषय नाही. आलोय आता वेळेला डायरेक्ट चहा प्यायला थांबू, चहा वगैरे घेऊ. मोया कुठं राहिला काय माहिती मागं. मी जरा रेमसत आलोय ट्रॅफिक लागेल म्हणून. बघू आता तेवढं वेळात थांबू मग येईल माग ना तो. भावना 2:30 वाजले ना आपण पोचलोय वेळेला. मोया लागलाय मागणं वाट बघत बसलोय. चहा पाणी करून कल्टी मारू, कॉफी घेऊ मस्त आणि मग निघू. अवा येतोय येऊ 15 मिनिटं झाली याला थांबलोय येऊन, अजून येतोयच. म्हणून वेळात चहा प्यायला थांबलोय. यात चहा घ्यायला आत्ताशा आलाय बघा. अर्धा तास मला थांबवले ना आला. चला चहा घेऊन लगेच निघू आता. परत काय रविवार ट्रॅफिक लागाय नको. घेतला निघलोय. आलोय बघा खंबाटकीच्या बोगद्या. अय कसा आहे दणका बोगदा आहे ना नातकोळा. नवीन आहे तोवर भारी दिसतोय. आयला वास काय मारतोय बोगद्या. लय घाण वास येतोय राव. काय खेळ केला कोणी. अरा मळीगत वास येतोय. मळी कशी मळी सांडल्या का सारखा वास येतो. काय माहित कशाच येतोय. अवघड विषय आहे. तर चला आता जाण पुन्हा हाणायचं पहिलं, कारण पुण्यात परत पुढं ट्रॅफिक बिफिक लागाय नको. त्यामुळे व्हायला म्हणलं चल टाइमपास नको, जाप जाऊ. भलं उतडाय मुंबईत पोहोचू, तिथं जाऊन झोपू. सकाळ गाडी लवकर खाली होईल काय विषय नाही. आलं बघा हे पिवळं पट्ट आणि पांढरं पट्ट. बाग ढिलं करतंय सगळं. आता तर लय मोठं वाढवले का निवांतच आहे. फर्स्ट सेकंड ते बघा पोती सुद्धा आली होती या गाडीतले. काय कराय भावाने पांढऱ्या पट्ट्याचं रिअल कंडिशन काय माहिती का. ह्याच्यावर गाडी हळू घेतली की बघा किती आदळते बघा. हळू घेतली की एवढ्या आदळत्या काय नकोच होतंय बघा. हळू घेतली गाडी एवढा आदळतंय बेकार. पूर्ण मोबाईल हलतोय बघा माझा. उड्याच मारतोय मी. आणि स्पीड मध्ये घेतली की अजिबात आदळत नाही. आता बघा स्पीड मध्ये घेतो, फक्त व्हायब्रेशन होते बाकी काय नाही. मग ह्यामुळं गाडीवाली काय करते ती स्पीड मध्ये घ्यायला जाते. स्पीड मध्ये घ्यायला गेले एखादा नट पडला काय झालं, एअरची पाईप निघाली ट्रकची, ब्रेक फेल होते गाड्या, मग खेळ होतो इथं. हे असा ही पांढरं बटन आहे. ह्याच्यापेक्षा मोठं पीड वगैरे टाका, सरळ ब्रेक होऊन जातील. पण काय भागार ऐकत नाही. किती दिवस झाले हेच चालू आहे यांचं. पांढरं पट्ट सगळ्यात डेंजर आहे. गाड्याच्या मेंटेनन्सला सगळ्यात जास्त ही पांढरं पट्ट कारणीभूत आहे. माझं तर अलाइनमेंट हाला ही पांढरं पट्टावाला रांड्याचा कारणीभूत आहे. 4 वाजले तर आपण पोहोचलोय पुण्यात. पुन्हा मोकळं आहे बरं का सगळं. ट्रॅफिक वर काय ना आपल्या इकडेच का लागते ट्रॅफिक या कामामुळं काय माहिती. बाकी पुन्हा खटाखट आहे. ते आवाजवाले अजून आहेत वर तर माग. तर चला आता एक्सप्रेसनं जाऊ. मग जाईल जाण केव्हा जाऊ जुन्यानं आता.
मग घाटाला जाम दाखवते, मग म्हणलं चला एक्सप्रेसनं टाकूया. जुन्यानं गेलो परत घाटात जर जाम असलं तर गोळ आहे, मग टाकले एक्सप्रेसनं. लावले बघा रेबिट एक्सप्रेसनं. पट्टा तेवढा मधला धरतो ना तर फाईन याचा बिनका माझा. तर चला आता जाण जर घाटाला जाम लागला तर मिसिंग लिंकनं टाका येते, त्यामुळे इकडं घातले. काय विषय नाही, बघू चला. रविवारचा असतंय जाम उतरायला, बघू आता कसं होतं पुढं. मिसिंग लिंक मुळे फरक पडतोय बरं का घाटाला. अजिबात ट्रॅफिक नाही, काय नाही, विषय नाही. वळा करणारे तिकडे गेल्यामुळं काय विषय नाही. मगाची घाटाला लाल पट्टा दाखवत होता, आता मोकळच आहे. मला वाटतं टोल नाक्यावर जाम लागत असेल, टोल नाक्यावर. आता इथं काय नाही जाम बघा, सगळा घाट मोकळाच आहे. टोल नाक्यावर बराबर रविवारचं जाम लागतं, टोल भरते तिथं. ट्रॅफिकमुळे तिथं ट्रॅफिक लागतं. कुणाचं काय लफड फास्टॅगचं झालं का नाही, तिथं सगळं ट्रॅफिक लागतं. बाकी हे मोकळाच आहे आता घाट, नॉर्मली असणार आहे. जाऊ चला. आपल्याला उजाडलेला आहे घाटातच. आणि काय झालंय, अर्धा घाट खाली पास केला, अर्ध्यातनं जाम लागले राव. काय विषय झालाय, पूर्ण खाली लाईन बंद आहे. जागेवर ठाव काय अडवलंय का काय कुणाच ठाव ट्रॅफिकमुळं. टोल नाक्यावर जर जाम असेल ना तर ही लाईन जाम असणार. काय सगळा खेळच आहे राव. जाऊन झोप तरी झाली असते तासभर, परत दिवसाची काय झोप लागते मुंबईत. बेकार पंखा लावा ना ती एसी लावा. एवढं वसा करत आलोय घाटाला, झालाय घोटाळा. खाली ऍक्सिडेंट काहीतरी, उतरायला पूर्ण जाम आहे, सगळे अख्खे लाईन लागले. होऊ शकता असं आहे त्यानं का खालीपर्यंत पाक. मला वाटतं जिथे ऍक्सिडेंट झाला टोल नाके अलीकडं तिथपर्यंत सगळा दणका चालू आहे. एवढं वसा करत आलाय, आता घाला गुच्च. मोया आलाय बघा चालत तिकडनं. ये तुझी गाडी लांब आहे माझ्यापासून 10-12 गाड्या. 2 तास हालत नाही आता, इथं झोप काढतो 2 तास. घाटात झोपायचं भाग्य. कसा आहे त्या नक्का, कसा दिसतोय भावानं वरनं खंडाळ्याचा नजारा आहे का नाही ना. तो खोळा हा खंडाळा. आणि खाली खोपोली बघा कशी दिसत्या. अजून जाम हायच वाटत. हळूहळू का होईना हल्लंय बाबा. काहीतरी इथंच थांबायचं म्हणल्यावर काय, अजून बघा तिथं खालीपर्यंत आहे बघा. त्या तिथं तर हाय जाम, इथं पुढं हाय. परत थांबायची बारी आली बघा. हा म्हणून आजपर्यंत कधीच खंडाळ्या घाटात अडकलो नव्हतो बरं का. आज पहिल्यांदा अडकलोय असं काहीतरी. नाहीतर रनिंगच्या ट्रॅफिक मध्ये होतो, पण असं कधी पहिल्यांदाच अडकलोय. असू द्या, होत असतं कधी कधी, असं काय नाही. तर चला आता हल्लंय जाम, थोडंसं आलोय तिथनं पुढं. नाही तर जागेवर 1 तास उभा होता, तिथनं हल्लोय, थोडं आलोय पुढं. तर बघू आता अजून किती आहे, अजून भरपूर आहे. अजून 2-2.5 किलोमीटर आहे, त्या खालच्या चढापर्यंत आहे बघा. तर चला हल्लंय म्हणल्यावर आता निघायच. हलतय थांबतय तोपर्यंत म्हणलं तुम्हाला भावानं गाडी डायलॉग काय टाकलाय बघा. आवड हिला मुंबईची, कुठलाही नवस न करता पावणारा देव म्हणजे वडी. हा भारी 1 नंबर. सॅल्यूट भावा तुला, जमिले चांगले येणं. मुंबई पुन्हा लोकल सर्व्हिस. आयला या बोगद्यात असलं गुद मारतय बेकार. लवकर बाहेर पडू दे ह्यातनं. एसी लावून बसायला लागलो, असलं गरम होतय ना सगळ्या गाड्यांच्या दुर्कांड्यामुळं, सायलेन्सर मुळे. कसलं गरम झालं या बोगद्यात बेकार. सकाळच गरम व्हायला लागलं एवढं. अरे लवकर बाहेर पड बाबा यातनं. कसला बोगदा आहे बघा राहा. कसला काय खेळ केलाय. पहिल्यांदाच मला थांबाय भेटले बरं का बोगद्यात. सुटला गट क्रमांक 3 सुटला. आपण हाय कड बाजून धरून, कड धरल्या बघा, एक साइड निघालाय. आपल्या नशिबात कडच आहे काय, बघूया कुणाचं नशीब आजमावतोय कोण.
अरे 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 काय सगळा खेळ नेटवर्क बी नाही या बोगद्यात वैताग आला मगाच्यान दिवसायचं तरी काय हा मगाच्यान कारवाली नव्हती किती भारी चाललं होतं आता बघा मध्ये आधी घुसायला लागली ती सिग्लिंग वरनं बाहेर आली ती आणि घुसायला लागली ती मध्ये काय मोठ्या गाड्याचं लायनर गरम झालेलं असते ती ब्रेक लागत नाही काय नाही आणि काच करणं मध्ये घुसते तिखंड तिखंड झाला का नाही मध्ये चिपान चपाती मग कळेल ते असं आहे बघा काम घुसा घुसा आणि अडका येऊन त्या दिवशी कलरचं गाडीचा ऍक्सिडेंट झालेला सगळा कलर जाईल असतो बघा अरे पूर्ण मला वाटलं खालीपर्यंत गेले बेकार बेकार राव तुम्हाला सांगतो 5:30 होतो आता जवळजवळ 8 वाजले गाठारच बेकारी आली बेकारी ट्रक पलटी झालाय ट्रक बेकार बेकार झाले काय आईलचा का कशाचा यार 2 ट्रक पलटी झाले मागे एक झालाय आणि ह्यो समोर एक झालाय बघा अरे 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 काय केबिन मध्ये राहिलेलंच नाही तो त्याला टोकून इथं आलाय का काय आता आईल बिल सगळं सांडले डबायचे डबं तेलाच अरे 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 सगळं त्यालाच झालंय तो पलीकडे 2 ट्रक ठोकले तो पलीकडला एक आणि आजचा ह्यो एक पलटी झाली दोन्ही पण टोटल लॉस आहे दोन्ही आल्या का अजून एक आहे पुढं तो पहिला दिसतोय लय बेकार अरे अरे भाऊन टायर गार गरम कराय थांबलो तो कारण ब्रेक मारत मारत उतरलो म्हणलं नाश्ता तरी करून घ्यावं टायर गार होतो तोपर्यंत आणि निघलोय नाश्ता करून आता डायरेक्ट कंपनीतच भेटू चला बोंगा फाईल डायरेक्ट कंपनी कळंबरीत पडले एमजामला आणि बघा इथं पण जाम आहेत आज काय कालच्यानं मला जाम लागतंय जाईल तिकडं मोकळं गावनच कुठं जाईल तिकडे जाम आहेच चला इथं पण लागलं बघा ट्रॅव्हल्स वाली खाय ना कोकणात ना आलेली सगळं जाम करून टाकले चला जाऊ जाप अशाच तऱ्हेने भावून आपण पोहोचलोय नवी मुंबईत आता इथून राईड घेऊन आपल्याला म्हाप्याला जायचं कारण पुढं कोपरखान्यात तिकडे काम चालू आहे रोडचं त्यामुळे इथूनच टर्न घ्यावं लागल तो चलो देखते है आपण पोचलोय कंपनीत नंबरला गाड्या 2-3 आता ही दादांची चालले ही आपली मोबाईलची पलीकडं ही काय माहिती भरायला आले खाली करा एक आत खाली करून उभा आहे आपल्या ट्रान्सपोर्टचीच आहे ती 11 हे दादा चाललेत बघा त्याची दिसते 10 फुटी आणि जोरात पुण्याचा आवाज राव जबरदस्त दिसायला कसा दिसतोय बा खट्ट 10 फुटी बारकं दिसते 407 हा खतरनाक किती पॅलेट आहे बघा त्यात 2 पॅलेट आहे फक्त आरच्या आणि ह्या आपल्या ह्या गाडीत पण 2 आहेत ती माझ्यात पण 2 आहेत तर चला करूया खाली आणि मग बघू कसं काय आहे ते नियोजन जी झाली खाली लावली मोहन ताकद आला आपल्याच पेपरमध्ये आलाय प्रॉब्लेम काय त्याने घेतली आत खाली कराय आपली इकडे आहे आपल्याच पेपरमध्ये लपड आहे काय तरी तासभर जाईल अजून वाटतं आला पाणी एसीचं गळतंय बघा ऑइल सांडतंय बघा परत अजून हो का ऑइल किती सांडतंय बघा ऑइल दाखवतो तुम्हाला ऑइल आता जाऊन वाशीला ते सगळं खोलतो गावाला खोललेलं पण आता वाशीला खोलतो गाडीच भरत नाही आज पूर्ण सुकवतो सगळा चेंबर बिंबर कुठं लिकेज आहे काय बघू आणि मगच गाडी भरू त्याशिवाय ये लचंड मीटर गाडीच नाही भरायची भाऊन पेपरचा काहीतरी विषय लपडा झालाय त्यामुळे आपली जरा वेळ लागल तासभर लागल खाली कराय खाली झाल्यानंतर मग ते ऑइलचं लचंड मिटते का लगेच बघू आज माल निघाला तर पहिलं भरून घेऊ आणि मग ऑइलचं काम करू कारण त्याला 12-13 तास लागणार आहेत आपल्याला त्यामुळं बघू कसं होईल तसं आज नाही ऑर्डर काय भेटली तर संध्याकाळी ते ऑइलचं खोलायचं रातभर चिपकट ठेवायचं आणि मग उद्या बघू काय ऑर्डरचं अजून काय प्रोग्राम नाही हातात आलं तर बघू लंबे रूट को जाने काय लेकिन पक्का चला बघू कसं होतंय खाली करून आलोय लय गरम होतं बेकार भावापाशी थांबलोय लस्सी घेतो मस्त लस्सी मारू आणि मग भरायचा प्रोग्राम लाव अजून काय ऑर्डर हातात नाही बघूया कसं होतंय तर चला हा व्हिडिओ सध्या आपण इथंच थांबवतोय व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर
सबस्क्राईब करा. चला तर भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये.